नमस्कार, मी संकेत आवटे। ॲक्च्युअली तुमच्या कमेंट्सचा भडीमार होतोय। जशी न्यूज आली आहे ना की स्टॉक मार्केटच्या कमाईवर आता टॅक्स वाढणार, काय होणार, सगळेच पैसे हे लोक काढून घेणार की काय, डबल ते ट्रिपल टॅक्स तुम्हाला चार्ज केला जाऊ शकतो, अशा न्यूज प्रचंड धुमाकूळ घालतायत। याची रियालिटी काय आहे, आता सध्या टॅक्सेशन कसं सुरू आहे याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला उत्तर मिळतील, प्लस पुढे काय होईल आणि कसा टॅक्स होऊ शकतो, खरंच वाढणार आहे का, वाढला तर काय होणार, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळतील। त्यामुळे पहिला चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा। टॅक्स स्लॅब कसा वाढणार आहे हे समजून घेण्याआधी आता सध्या तो कसा आहे आणि तो कसा वाढू शकतो, त्यावर काय होऊ शकतं याची चर्चा करू। आपल्याकडे सध्या 3 प्रकारे आपण टॅक्स भरतोय। मी फक्त आणि फक्त स्टॉक मार्केट इक्विटी रिलेटेड बोलणार आहे, इतर कुठल्याही टॅक्स स्लॅब बद्दल किंवा कुठल्याही अदर ॲसेट्स बद्दल चर्चा जास्त डिस्कस नाही करणार। लाईक प्रॉपर्टी, गोल्ड, सिल्वर या बाकी कुठल्याही गोष्टीबद्दल बोलणार नाही, फक्त इक्विटी बद्दल आपण चर्चा करतोय, कारण मेजरली त्यावरच फोकस केला जातोय। समजा तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक केली एखाद्या XYZ कंपनीचा, किंवा आपण पकडून चालू रिलायन्सचे 100 शेअर्स तुम्ही बाय केलेत। हे शेअर्स आज बाय केलेत समजा जानेवारी 1 तारखेला, हे वर्ष नवीन सुरू झालंय, 2022 आहे। 2022 मध्ये 1 जानेवारीला तुम्ही टोटल 100 शेअर्स रिलायन्सचे बाय केले। हे शेअर्स 2 वर्षानंतर विकले किंवा 12 महिने पूर्ण झाल्यानंतर जर तुम्ही ते स्टॉक्स विकले तर तुम्हाला टॅक्स पे करावा लागेल ॲज अ लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स, ज्याला LTCG म्हटलं जातं। हा टॅक्स किती जाईल, हा टॅक्स असेल 10%, जी तुम्ही कमाई केली, फायनल प्रॉफिट तुमच्या अकाउंटमध्ये शिल्लक राहिलं। सपोज 10 लाख रुपयांची गुंतवणूक केली होती, त्याचे टोटल 15 लाख रुपये बनले। 15 लाख रुपये बनले म्हणजेच तुम्ही 5 लाख रुपये कमवले टेक्निकली, बट प्रॅक्टिकली अकाउंटवर किती आले, से 4,90,000 रुपये। 10,000 रुपये कुठेतरी कट झाले। कट कुठे झाले तर वेगवेगळे चार्जेस ब्रोकर तुम्हाला लावेल, त्या चार्जेसमध्ये ते सपोज 10,000 रुपये गेले, म्हणजेच 4,90,000 रुपये तुमचा टॅक्सेबल इन्कम कन्सिडर केला जाईल। आता यामध्ये वेगवेगळे गेम आहेत, हा टॅक्स वाचवायचा कसा हे सुद्धा मी तुम्हाला शेवटी सांगतोय, त्यासाठी सुद्धा तुम्हाला व्हिडिओ लक्षपूर्वक पाहावा लागेल। सो पहिली कन्सेप्ट क्लिअर आहे, लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स लागतो। जर मी त्याला 12 महिन्यापेक्षा जास्त होल्ड केला आणि नंतर विकला तर मग 10 वर्षांनी विका, 20 वर्षांनी विका, 50 वर्षांनी विका, जेव्हा विकणार तेव्हाच टॅक्स लागणार 10%। यानंतर असतो शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स, STCG। शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स कशाला म्हणतात, मी आज रिलायन्स बाय केलाय, 1 तारीख आहे, पण मला 2 महिन्यांनी वाटलं अरे यार माझा डिसिजन चुकलाय, मला यातून बाहेर पडावं लागेल, भले 2%, 5% जे मिळाले ते मी बाहेर घेऊन पडणार, किंवा मला यापेक्षा दुसरा वेगळा छान ऑप्शन काहीतरी दिसतोय, मला त्यामध्ये गुंतवणूक करायची आहे, आता यामधून एक्झिट करतो, दुसऱ्या स्टॉकमध्ये एंट्री करतो, असं पण होऊ शकतं। तिसरा मार्ग यामध्ये असू शकतो की मला हवं तेवढं प्रॉफिट आता 3-4 महिन्यातच मिळालं, कशाला 2-4 वर्ष होल्ड करा, मी आत्ताच बाहेर पडणार, याला म्हटलं जातं शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स। जर तुम्ही 1 वर्षाच्या आत बाय केलेला स्टॉक पुन्हा विकत असाल, डिलिव्हरी बेस्ड स्टॉक बद्दल मी चर्चा करतोय, तर त्याला म्हटलं जातं शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स। हा शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स 15% असतो। जर तुम्ही 1 लाख रुपये कमवले तर त्यावर 15,000 रुपये टॅक्स तुम्हाला भरावा लागेल, आणि 15%वर आणि सेज वगैरे बाकीच्या गोष्टी असतात बरं का, त्याने थोडंफार वाढतं। याच्या पुढचा इन्कम आहे इंट्राडे, आपली आवडती कम्युनिटी, आम्ही स्पेक्युलेशन केलं जातं म्हणतात त्याला। स्पेक्युलेशन मधून जो इन्कम होतो इंट्राडे करून, मग तुम्ही फ्युचर अँड ऑप्शन करत असाल, इंट्राडे करत असाल, किंवा अदर कुठल्याही सेगमेंटमध्ये कॅशमध्ये करत असाल, किंवा करन्सीमध्ये सुद्धा ट्रेड करत असाल, ट्रेडिंग करणं, रोजच्या रोज कमाई करणं, 1-2 दिवसामध्ये कमाई करणं, थोडंसं मॅन्युप्युलेशन करणं, यालाच म्हटलं जातं स्पेक्युलेशन। इंट्राडे करून पैसे कमवणे, या पैसा कमवण्याला टॅक्स लागतो, तो ॲज पर युअर टॅक्स स्लॅब। मग कदाचित तुम्ही 10%च्या टॅक्स स्लॅबमध्ये बसत असाल, कदाचित तुम्ही टॅक्स स्लॅबमध्ये ॲप्लिकेबलच नसाल, तुमचा इन्कम 0 असेल, अदर इन्कम फक्त ट्रेडिंगमधून इन्कम असेल आणि 2.5 लाखाच्या आत प्रॉफिट असेल, काहीच टॅक्स नाही लागणार। पण जर तुम्ही 10%च्या स्लॅबमध्ये बसताय तर तो ॲज अ बिझनेस इन्कम म्हणून तुमच्याकडे ॲड होणार। आता समजा माझा बिझनेस आहे, मी फुल टाइम हेच उद्योग करत असतो, सो जे काही 10 लाख, 1 कोटी, 25 कोटी माझा जो काही इन्कम होईल तो ॲज अ बिझनेस इन्कम माझा कन्सिडर केला जाईल, आणि मी तुम्हाला माहितीच असेल की 30%च्या टॅक्स स्लॅबमध्ये बसतो, म्हणजेच 35% वगैरे टोटल टॅक्स जातो, तर माझा टोटल 35% टॅक्स कट होणार। सिंपल फंडा आहे। मग घाबरला असाल ना यार, इंट्राडे करायचं, एवढी रिस्क घ्यायची, एवढी रिस्क घेऊन प्रॉफिट कमवायचं, त्यातलं पण 35% घालवायचं, मग हातात उरणार काय, त्यापेक्षा लॉंग टर्ममध्ये इन्व्हेस्ट केलेलं चांगलं।
त्यावर पण चर्चा करू. बट आपल्याला यावं लागेल मेन न्यूजवर, जो टॅक्स स्लॅब वाढवला जाणार आहे त्यावर. टॅक्स स्लॅब वाढवणार म्हणजे काय? मेनली यांचा फोकस आहे लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स वाढवण्यावर. जो 10% टॅक्स होता ना, तो 10% वाढवून 20%, 25%, 30% घेऊन जायचा त्यांचा मानस आहे. यांचं म्हणणं काय आहे की मी जॉब करतोय, बिझनेस करतोय, शेती करतोय, मेहनत करून मी पैसा कमवतोय आणि एवढं सगळं करून मी एवढा मोठा टॅक्स पण भरतोय. आणि स्टॉक मार्केटची कमाई म्हणजे इझी कमाई, यामध्ये मलाही मिळत असते, पॅसिव्ह इन्कम आहे, काहीच टेन्शन नाही आणि त्यावर मात्र फक्त तुम्ही 10% टॅक्स भरणार. हा टॅक्स स्लॅब वाढायला पाहिजे असं यांचं काही बुद्धिजीवी लोकांचं मत आहे बरं का. मग यानंतर जर हा टॅक्स वाढवला तर मात्र हेवी किशाला झळ आपल्या बसू शकते, हे तितकंच सत्य आहे. पण जरी तुम्ही टॅक्स वाढवत असाल ना, तरी माझ्याकडे 100 उपाय आहेत की तो टॅक्स कसा कमी करता येईल किंवा तो टॅक्स कसा भरावा लागणार नाही कायदेशीररित्या. बेकायदेशीर काही करायची गरजच नाही आहे, कारण कायद्यातच एवढ्या तरतुदी आहेत की त्याचा वापर खूप चांगल्या प्रकारे आपण करू शकतो. पण एक गोष्ट लक्षात घ्या, याचा मेजर फटका कोणाला बसणार? छोट्या वर्गाला बसणार. जे स्टॉक मार्केटमध्ये 10, 15, 20 लाख रुपये इन्व्हेस्ट करतायत त्यांना याचा थोडाफार फटका बसू शकतो, थोडीशी झळ बसू शकते. पण जे बिझनेसेस आहेत ना, त्यांच्याकडे आयडियाज आहेत काय करायचं, कसा टॅक्स वाचवायचा. बट इंडिव्हिज्युअलकडे सुद्धा अशा 1-2-3 ट्रिक्स आहेत, त्याचा वापर करून आपण खतरनाक टॅक्स सेव्ह करू शकतो. पण अजून तरी हा टॅक्स वाढलेला नाही, पण येणाऱ्या बजेटमध्ये वाढण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत आणि वाढू शकतो. फक्त कुठला? लॉंग टर्म कॅपिटल गेन विषयी चर्चा चालू आहे. पण साहेबांच्या मनात आलं तर ते सगळ्यावरच वाढवू शकतात, त्याच्याबद्दल मला आता जास्त बोलायचं नाही. फक्त मला तुमचं मत जाणून घ्यायचं आहे की जर हा टॅक्स वाढवला तर तो योग्य असेल की अयोग्य. सरकारचं म्हणणं काय आहे की आपल्याला अजून चांगल्या चॅरिटीज करायच्या आहेत, पैसा खर्च करायचा आहे, वेलफेअरवर आपल्याला खर्च करायचा आहे, त्यासाठी पैशाची गरज आहे. मग उकळणार कुणाकडून? तुमच्या माझ्याकडून. करा ना ट्रेड, करा इन्व्हेस्टमेंट, आम्ही पैसे त्यावर कमवतो, हा उद्योग सुरू आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, जो पॅसिव्ह इन्कम डोळ्याला दिसतो ना, त्याच्या मागे खूप काटे आहेत. गुलाब दिसतं पण त्याचे काटे कोणाला दिसत नाहीत. आज तो व्यक्ती रिस्क घेतोय, त्याचं काय? जॉबला जातोय, पैसे कमवतोय, बिझनेस करतोय, पैसे कमवतोय, सगळ्या गोष्टी ठीक आहेत, पण प्रत्येक गोष्टीचं कॅल्क्युलेशन आहे, प्रत्येक गोष्टीची रिस्क त्यानं कन्सिडर केलेली आहे. पण इथे फक्त आणि फक्त त्याच्या रिस्कवर स्टॉक मार्केट चालेल किंवा त्याच्या कॅल्क्युलेशनवर स्टॉक मार्केट चालेल असं नसतं. आज मला वाटतं इथून मार्केट वर जाईल म्हणून मी गुंतवणूक केली आणि सडनली काही बोंबाबोंब झाल्या, तिकडे फ्रॉड झाला, गव्हर्नमेंटने काही डिसिजन्स बदलले, अचानक त्याच्या ऑर्डर्स कॅन्सल झाल्या, काहीतरी कंपनीमध्ये गडबड झाली, तो स्टॉक पडू लागतो. ती रिस्क कोण घेणार? त्याच्यावर तुम्ही काय करणार आहात? याच्यावर काही सोल्युशन आहे? नाही. सो हा जो टॅक्स वाढणार आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करायला विसरू नका. बरं, याच्या पुढे आपण जाऊ, एज्युकेशन रिलेटेड काही बोलू, फक्त न्यूज पाहण्यात काहीच अर्थ नाही. जर समजा तुम्ही लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स कमवत असाल तर मला पैसे सेव्ह करता येतात का? 100% पैसे सेव्ह करता येतात. त्यासाठी फॉर्म्युला आहे. पैसे सेव्ह इन द सेन्स टॅक्स सेव्ह करू शकतो. पहिला मार्ग, जर तुम्ही 1 लाखाच्या आत नेट प्रॉफिट कमवत असाल तर तुमचा टॅक्स सेव्ह होऊ शकतो. डायरेक्ट स्क्रीनवर घेऊन जातोय, स्क्रीनवर बघू शकता. समजा तुम्ही 10 लाख रुपयांची गुंतवणूक केलेली आहे. या 10 लाख रुपयांचे विदिन 2 इयर्स समजा 11 लाख रुपये झाले. तुम्ही किती रुपये कमवले यामधून? नेट प्रॉफिट 1 लाख रुपयाचं प्रॉफिट कमवलं. यामध्ये बाकी चार्जेस वगैरे STT असेल किंवा ब्रोकरेज चार्जेस असेल, थोडेफार 5-10 हजार रुपये गेले. लेट से यामधून तुम्हाला 95,000 रुपये नेट अमाऊंट ही शिल्लक राहिली. या 95,000 रुपयावर 10% टॅक्स लागणार. यालाच म्हटलं जातं लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स. बट या 95,000 रुपयावर 0 टॅक्स लागेल. का? कारण 1 लाख रुपये यामध्ये एक्झम्प्ट केलेले असतात. 1 लाखावर तुम्हाला कुठल्याही प्रकारे टॅक्स लागणार नाही, अप टू 1 लाख. पण दुसरी केस घेऊ. समजा तुम्ही इथे 20 लाख रुपये इन्व्हेस्ट केलेले आहेत आणि या 20 लाखाचे आफ्टर 1 इयर, 2 इयर्स किंवा 3 इयर्स टोटल अमाऊंट बनली असेल 25 लाख रुपये. किती रुपये कमवले तुम्ही? 5 लाख रुपये नेट हे टोटल प्रॉफिट असेल. या प्रॉफिटवर टॅक्स लागणार का? 100% टॅक्स लागणार. बरं, हा टॅक्स कसा असेल तर तो सुद्धा 10%च. लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स जो मी इथं तुम्हाला दाखवला आहे, हाच 10% इथं तुम्हाला पे करावं लागेल. मग टोटल 5 लाखाच्या 10% तुम्ही पे करायचं आहे का? नाही. सपोज चार्जेस वगैरे सगळं वजा करून तुमचे 5 लाख रुपये आता शिल्लक राहिलेत. या 5 लाखामध्ये
वजा 1 लाख रुपये होणार, जो ऑलरेडी तुम्हाला एक्झम्प्ट केलाय. म्हणजेच शिल्लक राहिले 4 लाख रुपये. तुम्हाला या 4 लाखावर 10% इन्कम टॅक्स पे करावा लागेल ॲज अ लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स, जी टोटल अमाऊंट होते 40,000 रुपये. 40,000 रुपये तुम्ही ॲज अ टॅक्स भरून टोटल तुमचे 4,60,000 रुपये नेट प्रॉफिट एन्जॉय करू शकता. हा सिंपल फंडा झाला. पण याच्या पुढे जर तुम्हाला डोकं लावायचं असेल, जसं मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं, हे प्रॉफिट कधी झालं? 3 वर्षांनी झालं ना साहेब. मग आपण एक काम करू शकतो, या वर्षी थोडाफार सेल करू शकतो, पुढच्या वर्षी थोडाफार सेल करू शकतो. याला मल्टिपल वेज आहेत बरं का. तो कसा तुम्हाला सूट होईल, काहींना सूट होतो, काहींना होत नाही, त्याला मल्टिपल कंडिशन्स असतात. आता एक्झाम्पल देतो. समजा तुम्ही 20 लाख रुपये गुंतवले आहेत, त्याचे आज 25 लाख रुपये झालेले आहेत. मग मल्टिपल स्टॉकमधून हे झालेत ना. यातलं एक आपण आता काम करू शकतो. आफ्टर 1 इयर यामध्ये 1 लाख नेट प्रॉफिट होईल एवढी अमाऊंट आपण सेल करू शकतो. सपोज 8 लाख रुपये आहेत, त्यातल्या 8 लाखाच्या स्टॉकचे आज 9 लाख रुपये झालेत आफ्टर 1 इयर. मग 12, 14, 15 किती महिन्यांनी झाले असतील? मी हे सगळे शेअर्स सेल करणार, म्हणजे 1 लाख रुपये प्रॉफिट झालं. 1 लाख रुपये प्रॉफिटला तुम्हाला टॅक्स लागत नाही. छोट्या इन्व्हेस्टरसाठी सांगतोय, ज्याची 10, 15, 20 लाख रुपये गुंतवणूक आहे. इथं तुमचा डायरेक्ट टॅक्स वाचला. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जर तुम्हाला वाटलं नाही मी HDFC मध्ये गुंतवणूक केली आणि मला वाटतं हा डबल होणार, ट्रिपल होणार, 10 पटीनं वाढणार, म्हणून मी हा स्टॉक होल्ड करणार आहे. बरं ठीक आहे, तुम्ही 9 लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट होती ती सेल तर केली. सेल केलेली जी परत 9 लाखाची अमाऊंट आहे, परत रिइन्व्हेस्ट HDFC मध्येच आपण करू शकतो. आता काही बुद्धिमान लोक म्हणतील, अहो सर याला चार्जेस लागतात, ब्रोकरेज लागतं. साहेब, डिस्काउंट ब्रोकरकडे हार्डली काही चार्जेस लागतील, 100, 200, 300 रुपये. काही मोठा फरक पडणार नाही. झिरोदा कॅल्क्युलेटर आहे, झिरोदा कॅल्क्युलेटर सर्च करा, त्यावर तुम्ही कॅल्क्युलेट करून पाहू शकता. बाय द वे, डीमॅट अकाउंटची गरज असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, फ्री ऑफ कॉस्ट डीमॅट अकाउंट ओपन करा. दिलेल्या नंबरवर कॉल करा. माझे कॉल्स तुम्हाला फ्री मिळत असतात, माझे ट्रेड्स तुम्हाला फ्री मिळत असतात आणि प्रीमियम ग्रुप सुद्धा आमचे आहेत. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतोय. मग इंट्राडे करायचं आहे, शॉर्ट सेल करायचं आहे, फ्युचर ऑप्शनमध्ये शॉर्ट करून ना खतरनाक अर्निंग होतं. ऑलमोस्ट रिस्क नील आहे तिकडे. हेजिंग करून पोझिशन तुम्हाला दिले जातात, महिन्याला 5% इझिली कोणीही त्यातून काढू शकतो. एवढ्या चांगल्या स्ट्रॅटेजीज आहेत. एकदा ट्राय करून बघा, डिस्क्रिप्शनमध्ये त्याच्या लिंक आहेत, किंवा या नंबरला कॉल करून माहिती पण घेऊ शकता. ऑफिस टाइममध्ये करा, अदरवाईज व्हॉट्सअपला मेसेज करून ठेवा, ऑटोमॅटिकली तुम्हाला कॉलबॅक त्यावरून येईलच. चला मूळ मुद्द्यावर येऊ. ऍक्च्युली मी HDFC परत बाय केला, 9 लाख रुपये माझे आहेत तसे गुंतवले, परत माझं कॅपिटल 8 लाखाच्या ऐवजी 9 लाख रुपये दिसणार. मग मला टॅक्स कशावर लागणार? 9 लाखाच्या वर जो इन्कम होईल त्यावर टॅक्स लागणार. अशा प्रकारे आपण यामधून टॅक्स सेव्ह करू शकतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट, घरामध्ये काय तुम्ही एकटेच नाहीत, तुमची आई असेल, वडील असेल, भाऊ असेल, बहीण असेल, पत्नी असेल, मुलं असतील, कोणाच्याही नावाने 3-4 डीमॅट अकाउंट ओपन करून डायव्हर्सिफाय करून प्रत्येकाच्या नावाने थोडी थोडी अमाऊंट आपण इन्व्हेस्ट करू शकतो. डीमॅट फ्रीज आहे ना, ओपन करा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहेच. सो यामधून तुमचा मल्टिपल लोकांच्या नावांनी इन्व्हेस्टमेंट केल्यामुळे टॅक्स सेव्ह होऊ शकतो. याच्यात पुढचे लोक म्हणतील की मला मोठी अमाऊंट गुंतवायची आहे. आता माझ्याकडे जे बिझनेसमॅन येऊन इन्व्हेस्ट करतात 1 कोटी, 10 कोटी, 5 कोटी, त्या लोकांसाठी एक बेस्ट उपाय आम्ही सांगतोय. समजा तुम्ही माझ्याकडे आलात, 5 कोटी रुपयांची तुमची गुंतवणूक आहे माझ्याकडे. 5 कोटी रुपयाचे सपोज 2 वर्षांनी 8 कोटी रुपये झालेत, हे तर मान्य आहे. 8 कोटी रुपये झाले, याचाच अर्थ 3 CR, 3 कोटी रुपयाचं नेट प्रॉफिट आहे. या नेट प्रॉफिटवर 10% टॅक्स भरावा लागणार. ॲज इन तुम्हाला इझिली 30 लाख रुपये इकडं पे करावे लागतील साहेबांना देशाची सेवा करण्यासाठी. बट ही अमाऊंट जर मी टोटल एखाद्या प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्ट केली तर मात्र तुम्हाला इकडे टॅक्स लागेल 0. 1ही रुपया टॅक्स भरावा लागणार नाही, 0% टॅक्स, बिकॉज तुम्ही हे ॲसेट किंवा हा इन्कम दुसऱ्या ॲसेटमध्ये इन्व्हेस्ट करताय. साधं उदाहरण, 2-5 कोटी रुपयाची गुंतवणूक आहे, 2 कोटीचे 5 कोटी झाले, त्याच 5 कोटी रुपयांची परत प्रॉपर्टी बाय केली, घर बाय केलं, मोठा बंगला बाय केला, तुम्हाला टॅक्स लागणार नाही. जर तो परत तुम्ही सेल केला त्यावेळी परत त्याला टॅक्स लागू शकतो, किंवा त्यावर सुद्धा ऑप्शन्स आहेत. व्हिडिओ खूप मोठा होईल, परत मला प्रॉपर्टीवर जायचं नाही, सांगायचं आहे की टॅक्स लागतो कसा. याच्या पुढचे काही लोक असतील जे म्हणतील मी लॉंग टर्म कॅपिटल गेन न करता शॉर्ट टर्म कॅपिटल गेन करतो, म्हणजेच मी स्विंग ट्रेड करतो. 8 दिवस, 15 दिवस, महिने, 2 महिने, 3 महिन्यांनी मी स्टॉक विकत असतो, वेळोवेळी प्रॉफिट घेऊन बाहेर पडत असतो. यामध्ये तुम्हाला 15% टॅक्स लागेल, हे तर मान्य आहे, पण या 15%ची सुद्धा बचत तुम्ही करू शकता. पहिली गोष्ट, जर तुम्हाला यामधून प्रॉफिट होण्याऐवजी लॉसेस झाले,
सपोज यावर्षी तुम्हाला लॉस हेवी झालाय, 1 लाख 2 लाख 5 लाख तुम्ही मार्केटमध्ये घालवलेत, पहिलं काम करा त्याची टॅक्स फाईल करा. हो, तुम्ही म्हणाल लॉस झालाय आणि काय टॅक्स फाईल करू, दुसरा काय माझा इन्कम नाही, लॉस काय दाखवू, काही गरज नाही, त्याची गरज आहे. आज जो तुमचा हा लॉस आहे 5 लाख रुपयांचा, तो तुम्ही कॅरी फॉरवर्ड करू शकता. किती वर्षांसाठी? 8 वर्षांसाठी. समजा नवीन ट्रेडर आहात, या वर्षी 5 लाख, पुढच्या वर्षी 3 लाख, त्याच्या पुढच्या वर्षी 2 लाख, हे सगळे लॉसेस मायनसमध्ये आहेत. नंतर समजा तुम्ही चौथ्या वर्षी 7 लाख रुपये कमवले, तर मात्र या 7 लाखावर तुम्हाला 0 टॅक्स लागेल. बिकॉज 5 आणि 3 8 आणि 2 10 लाख रुपये तुम्ही ऑलरेडी लॉस मध्ये आहात. जोपर्यंत हे 10 लाख रिकवर होत नाहीत तोपर्यंत तुम्हाला टॅक्स लागणार नाही, त्याच्या पुढच्या अमाऊंटवर लागेल. सपोज त्याच्या पुढे तुम्ही 3 लाख रुपये कमवले तरी सुद्धा तुम्हाला 0 टॅक्स लागेल. आणि यानंतर जी अमाऊंट कमवाल, कारण 7 आणि 3 10 लाख रुपये, इथं तुम्हाला प्लस 10 लाख रुपये, इथं अमाऊंट आता नील झाली, नो लॉस नो प्रॉफिट मध्ये आहात. याच्या पुढे तुम्ही जसं प्रॉफिट कमवाल तसं तुम्हाला टॅक्सेस लागत जाणार. यासाठी प्रत्येक वर्षी इन्कम टॅक्स फाईल करायला विसरू नका, ज्यामुळे तुमची बॅलन्स शीट पण स्ट्रॉंग होईल, अकाउंटिंग स्ट्रॉंग होईल, प्लस याचा फायदा तुम्हाला पुढच्या वर्षी घेता येऊ शकतो. बरं, याच्या पुढे अजून एक महत्त्वाची माहिती, जर समजा तुम्ही जॉब बिझनेस करत असाल तर तुम्हाला हा टॅक्स लागेल, एक्स्ट्रा त्यामध्ये ॲड होईल 15% बट जर तुम्ही हे घरी कोणाच्या नावाने ट्रेड करत असाल, तुमची आई असेल, बहीण असेल, भाऊ असेल, तो जर ट्रेडिंग करत असेल, म्हणजेच अकाउंट त्यांचा असेल, आता मला हे म्हणायचं नाही की त्यांचं अकाउंट घेऊन तुम्ही ट्रेड करा, डिसिजन तुमचा असेल, तो आता शॉर्टकट कसा काय असेल ते तुम्ही बघा. बट जर तुम्ही दुसऱ्याच्या अकाउंटवरून ट्रेड करत असाल तर हे 15% सुद्धा तुम्ही वाचवू शकता. बिकॉज ही इज अर्निंग बिलो 2.5 लाख रुपीज, म्हणजेच 2.5 लाखाच्या आतल्या नेट प्रॉफिटवर तुम्हाला टॅक्स लागत नाही. त्याच्या पुढच्या अमाऊंटवर जसं टॅक्स लागत जाईल त्या स्लॅब प्रमाणे तुम्हाला पैसे ॲज अ टॅक्स पे करावा लागेल. पुढचा इन्कम आहे आपला लॉंग टर्म कॅपिटल गेन झाला, शॉर्ट टर्म झाला. पण इंट्राडेचं काय? इंट्राडेला हेवी चार्जेस लागतात. किती लागतात? 35%. आता सपोज मी कमवतोय, मी 35% प्रमाणे टॅक्स भरतोय, पण यावर काही करू शकतो का? 100% करू शकतो. यामध्ये पहिली गोष्ट आहे लॉसेस इंट्राडे मध्ये खूप जास्त असतात आणि हे लॉसेस 4 इयर्ससाठी तुम्ही कॅरी फॉरवर्ड करू शकता. 4 वर्ष पुढे कॅरी फॉरवर्ड करता येतात. जसं मगाशी उदाहरण दाखवलं, 10 लाख 2 लाख 1 लाख जे काय लॉसेस होतील, 50,000 25,000 पण साहेब लॉसेस पकडा ना. तुमचा सीए टॅक्स फाईल करण्यासाठी किती घेईल? हार्डली 200-300 रुपये, 500 रुपये घेईल. पण तुमचे 50,000 रुपये लॉसेस झालेत, ते कॅरी फॉरवर्ड होतील ना. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही प्रॉफिट कमवाल, मग आमचा कोर्स जॉईन करून असेल किंवा चॅनल थ्रू शिकून असेल, या नंबरला कॉल करून असेल, प्रॉफिटेबल तर बनालच ना. प्रॉफिटेबल बनल्यानंतर तेच 25,000 मायनस होतील. यावर थोडंसं लक्ष द्या. सो लॉसेस झाल्यावर हे झालं, पण मी तर प्रॉफिट कमवतोय बरं का. मी हुशार असेल तर, जर तुम्ही हुशार असाल, प्रॉफिट कमवत असाल, तर तुमच्याकडे पण ऑप्शन आहे की हा इन्कम म्हणजेच ॲज अ बिझनेस इन्कम कन्सिडर केला जाईल. आणि जर बिझनेस आहे ना, तिथं प्रॉफिट आहे. जिथं प्रॉफिट आहे तिथं खर्च आहे, तिथंच गुंतवणूक आहे. गणित कळतंय? मग इथं तुम्हाला काय होऊ शकतात? खर्च माझा काहीतरी असू शकतो, हा खर्च त्यातून मी वजा करेन. सोपी गोष्ट आहे. समजा तुम्ही 10 लाख रुपयाची गुंतवणूक केली, 10 लाख रुपये गुंतवणूक केली, त्यामुळे त्यावर टॅक्स लागत नाही, कारण ऑलरेडी टॅक्स भरलेलाच पैसा तुम्ही इकडे गुंतवला. प्रॉफिट किती कमवलं यावर पण लक्ष असणार लोकांचं. समजा 10 लाख रुपये गुंतवणूक केली, त्या 10 लाखाचे 12 लाख तुम्ही 1 वर्षामध्ये केले. बाकी तुमचा इन्कम आहे, बाहेरून एक 20-25 लाख रुपये तुम्ही कमवताय, 8 लाख रुपये कमवताय, जी सॅलरी असेल त्यावर टॅक्स भरताय. सपोज तुम्ही 20% टॅक्स स्लॅबमध्ये येत आहे, मान्य आहे. 10 लाखाचे 12 लाख झाले, याचा अर्थ या 12 लाखावर तुम्हाला टॅक्स भरावा लागत नाही. हा सुद्धा प्रश्न खूप लोकांचा असतो. यावर टॅक्स किती रुपयावर भरावा लागेल? यावर तुम्हाला 2 लाख रुपयावर टॅक्स भरावा लागेल. बिकॉज 10 लाख तुमच्या ऑलरेडी टॅक्स भरलेलीच अमाऊंट आहे. प्रत्येक वर्षी त्याच अमाऊंटवर टॅक्स भरत राहिलो ना तर 0 रुपये शिल्लक राहतील विदिन 4 to 5 इयर्स. सो ही जी 12 लाख रुपयाची अमाऊंट आहे, यावर 2 लाख रुपयाचं प्रॉफिट आहे, म्हणून 2 लाख रुपयावर टॅक्स भरावा लागेल. किती? 20% प्रमाणे, कारण तुम्ही 20%च्या स्लॅबमध्ये येता. काही जण 10%च्या स्लॅबमध्ये येतील. काही जणांचा जर दुसरा इन्कमच नसेल तर हे टोटल 2 लाख रुपये टॅक्स फ्री असणार, एकही रुपया भरावा लागत नाही. म्हणून बरीच लोक आपल्या घरातल्या अकाउंटवर ट्रेड करत असतात. हे साधं त्यांचं गणित आहे. बट तुम्ही 20%च्या स्लॅबमध्ये येत असाल आणि हा जर 2 लाख रुपये तुमचा इन्कम असेल तर हा बिझनेस इन्कम आहे. मी बिझनेस करतोय, तर माझ्या बिझनेससाठी मला गरज आहे कॉम्प्युटरची, मला गरज आहे लॅपटॉपची, मला गरज आहे मोबाईलची, मला गरज आहे मोबाईलची, इंटरनेटची, अनेक गोष्टींची मला गरज आहे. यासाठी मी खर्च केलेला आहे. किती खर्च केला आहे? सपोज
1,00,000 मी यासाठी खर्च केलेला आहे. आता यासाठी वेगवेगळे ऑप्शन्स आहेत बरं का. एक कॉम्प्युटर असेल, लॅपटॉप असेल, हे ॲसेटमध्ये येतं. हा डायरेक्ट डिडक्ट करता येणार नाही, याला डिप्रिशिएशन घेऊ शकतो आपण. तो एक वेगळाच पार्ट होईल. पण कन्सिडर करा, मी काहीतरी खातोय, पितोय, ट्रॅव्हलिंग करतोय, पेट्रोलचा खर्च आहे माझा, डिझेलचा खर्च आहे, मला फिरावं लागतं, माझ्याकडे 2 एम्प्लॉईज आहेत. बिझनेस आहे ना साहेब, माझ्याकडे एम्प्लॉई आहे. माझा कॉम्प्युटर उचलून ठेवायला सुद्धा मी एम्प्लॉई ठेवला. काय प्रॉब्लेम आहे का सरकारला? मी त्याला सॅलरी देणार आहे. मग तुम्ही 5,000 7,000 ट्रान्सफर करू शकता. म्हणजेच 12×8 = 8,000 जरी तुम्ही सॅलरी देत असाल तर जवळपास ₹1,00,000 तुम्ही वर्षाला सॅलरी दिली. या 2,00,000 प्रॉफिटमधून तुम्ही ते ₹1,00,000 वजा करू शकता. माझा सगळा खर्च किती आहे? ₹1,25,000 खर्च आहे सपोज. मग ₹1,25,000 तुम्ही या 2,00,000तून जर वजा केले तर शिल्लक राहतील ₹75,000. आणि या 75,000वर मी 20% टॅक्स देणार. म्हणजेच जवळपास ₹15,000 मी टॅक्स देणार. का? सगळा खर्च वजा केला आणि 15,000 मी टॅक्स देणार. कदाचित तुमचा खर्चच 2,00,000 असेल. जर 2च्या 2,00,000 खर्च असेल ना तर एकही रुपया टॅक्स भरावा लागत नाही. म्हणजेच बिझनेस इन्कम तुमचा 0 झाला. कारण जसं मी कमवलं सगळा खर्च होऊन गेला. असे हे वेगवेगळे एकापेक्षा एक अजून मार्ग आहेत. जॉब करताय, बिझनेस करताय, ELSS मध्ये इन्व्हेस्ट करा. ATC अंडर तुम्हाला 1.5 लाखापर्यंत टॅक्समध्ये सूट मिळू शकते. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. जाऊन डायरेक्ट ELS फंड निवडा किंवा या नंबरला कॉल करा. टीम तुम्हाला माहिती देईल. याच्या पुढे जाऊन जो इन्कम आहे तो मॅक्सिमम कुठे कुठे इन्व्हेस्ट करून कसं तुम्ही सेव्ह करू शकता हे जर जाणून घ्यायचं असेल तरी या नंबरला कॉल करा. प्रॉपर डिटेल तुमच्या पाठवा किंवा व्हॉट्सअप करा. व्हॉट्सअप चॅट थ्रू तुम्हाला सगळी माहिती दिली जाईल. आणि नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडला असेल, तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट करून विचारू शकता. आणि जाता जाता व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला तर सबस्क्राईब तुम्ही करणार याची मला खात्री आहे. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.